नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा इथे मी झाडांना पाणी देऊन घेत होती, कारण आता पाऊस पण म्हणजे येतो, पण पुढच्या गॅलरीमध्ये काही पाऊस एवढं जास्त लागत नाही आणि आता एवढं असं जोरात येत नाही, थोडीशी भुरभुर अशी 1-2 येत असतात सबके, तर जास्त काही येत नाही. त्यामुळे अशी झाडांची जी माती थोडी थोडी कोरडी झाल्यासारखी वाटत होती, त्यामुळे म्हटलं आज मस्त झाड पाणी वगैरे देऊन घेऊ. आता शंभू स्कूलला गेला होता, सर्व काम घरातली आवरली होती आणि त्यानंतर मी झाडांना पाणी द्यायला घेतलं होतं. आता इथं पुढच्या गॅलरीमध्ये जे झाड आहे त्यांना दिली होती. आता ह्या ज्या काही थोड्या कटिंग लावल्या आहे पुढे एंट्रीला, तर त्यांना देखील पाणी देऊन घेत होती. आता हे इकडं समोर जे लावलं आहे ते खिडकीमध्ये, तर ते नागवेलीचं वेल लावलं आहे. त्यानंतर इकडं साईडला शोचं एक आहे आणि एक मग कसलं म्हणतात ते, त्याचा आहे ना त्यांच्या पानाचा ओव्यासारखा वास येत होता, ते एक आहे. तर असे 2 छोटे-छोटे ते पण तिथं लावले. आणि हे एक खाली जे आहे ते आपले जे हळद होती ना ओली, तर ती ओली हळद लावली. तर ते बघा अशीच लावून दिली होती. आता ते देखील मस्त झाले. आता शो म्हणूनच ठेवलं आहे, ते काय हळद यावं म्हणून नाही, पण मग छान वाटतंय ते. तर ते देखील असं ड्रिलामध्येच ठेवलं आहे. त्याला देखील थोडं सर्वांना पाणी देऊन घेतलं. त्यानंतर इकडे देखील साईडला भिंतीवर ठेवले काही आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर आता यामध्ये जास्वंद आहे आणि आपलं मोगरा आहे. पण जास्वंद मागे खूप खराब झाली होती. तिच्यावर असं व्हाईट बुरशी आली होती. पण आता पावसाळ्यामध्ये छान झाली ती पण. त्यानंतर तिकडे छोट्या कुंडीत पण एक जे आहे ना ते काय म्हणतात ते स्नॅक प्लांट होतं, ते गेलं जळून. पण त्यामध्ये आता दुसरं कटिंग लावलं आहे, जे छोटे-छोटे फुलं येतात त्याचे. त्यानंतर इकडे एक तुळशीचं आहे, ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळ 2-3 ठिकाणी, कारण जिथं पान कट झालं तिथं ते लावून दिले असे. आणि खाली एक आहे, इथं पण हळद लावली आहे एका याच्यामध्ये आणि त्यामध्येच आपोआपच हे टमॅटोचं झाड देखील उगलं आहे. तर ते झाडांना पाणी वगैरे देऊन घेतलं. आणि आज आहे ना मला नवनाथ भक्तिसार जे पुस्तक आहे ते वाचायचं होतं. ते इथं आता देवपूजा आहोंनी करून घेतलेली होती. मी घरातली सगळी कामं आवरली आणि मगच म्हटलं आता वाचू, कारण त्याला एकदा चालू झाल्यानंतर पूर्ण पुस्तक पठण करावं लागतं. मधीच सोडावं लागत नाही आणि बोलावं पण लागत नाही. आता देखील स्कूलला गेला तर आता एवढंच हे पुस्तक आहे, याला कमीत कमी आता पहिल्याच वेळेस आहे. त्यामुळे पहिल्या वेळेस थोडंसं नवीन पुस्तक असल्यावर आपल्याला देखील वाचायला थोडंसं संस्कृत शब्द असल्यावर अडथळे येतात. तर मग त्याला मला तर 2.5-3 तास लागून गेले एवढंच पुस्तक वाचायला. जर फास्ट म्हणजे वाचणारे असेल तर 2 तासात पण होऊ शकतं. तर ते वाचायला घेतलं होतं. तर पूजा वगैरे सर्व झालेली होती. मी आता फक्त जे आहे ना धूप वगैरे तेच लावून घेत होती आणि बाकी याला संकल्प घ्यावा लागतो का आपल्याला यथाशक्ती आपण किती दिवस हे करणार आहे. तर आपल्या यथाशक्तीने आपल्याला 1-3 असं विषम संख्येमध्ये ते आपल्याला हे पारायण करायचं असतं. 1 करतं, कोणी 3 करतं, कोणी 5, कोणी 11, 7 असं करायचं असतं. तर इथं म्हटले यथाशक्ती जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून करून घ्या, कारण आता पहिल्याच वेळेस मी करत होती. आणलं तर खूप मोठ्या याच्याने होतं, पण म्हटलं आता वाचणं होईल तेव्हा खरी. आता पहिल्यांदाच वाचायला मी इथं सुरुवात केली होती. आता इथं तुपाचा दिवा वगैरे देखील लावून घेत होती. एक दिवा चालू आहे तेलाचा, पण मग तुपाचा इथे मी दिवा छोट्या पंतीमध्ये लावून घेत होती. त्यानंतर संकल्प घ्यावा लागतो. आता फूल वगैरे काही नाही, आपल्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्यावर पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा असतो की किती दिवस किती पारायण मी करेल व कशासाठी करतोय आपण हे देखील सांगायचं असतं किंवा करून घ्या असं देवाला मग सांगायचं असतं. आता इथं माझ्याकडं काही नवनाथाचा फोटो वगैरे नव्हता, त्यामुळे मी स्वामींचंच म्हणजे नवनाथाचं जे आहे ते दत्तगुरूंचंच एक अवतार आहे. तर मग इथं स्वामींचा जो फोटो होता तोच ठेवला आणि त्यावरच पूजा वगैरे केली. त्यांच्याच फोटोची पूजा वगैरे केली. असं काही नाही आपल्याला फोटोच लागतो असं. आणि जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर पण दिले दत्तगुरू आणि ते खाली नवनाथांचं फोटो वगैरे दिले, त्याची देखील पूजा केली.
तरी चालते. आता इथे मी संकल्प जो आहे तो करून घेतला. आणि जे पुस्तक आहे ते पठण करून घेतलं. आता मला ते पुस्तक पठण करायला त्याचं काही व्हिडिओ पुढे शूट केलं नाही, कारण एकदा बसल्यानंतर उठावा नाही लागत. त्यामुळे मग अगोदर माळ जप करायची असती. एक स्वामी समर्थांच्या माळ जप करायची, त्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राची करायची, त्यानंतर एक त्यांचाच मंत्र आहे त्याचे देखील पुस्तकामध्ये सर्व दिलं आहे आपल्याला, कशा पद्धतीने पठण करायचं आहे, काय करायचं आहे, कसं उद्यापन करायचं, सर्व तिथे सांगितलं आहे. आपल्याला फक्त त्यानुसार फॉलो करायचं आहे. तर इथं आता अध्याय वगैरे वाचून घेतला होता आणि इथं ब्लाऊज कट केला होता, तर तो शिवायला बसली होती. आता आज आहे ना वरच्या ज्या टाक्या आहेत त्या धुवायच्या होत्या, कारण आता पावसाचं पाणी येतं आहे ना, तर खूप म्हणजे खराब येतं आहे, असं गाळ आल्यासारखं. आता नवीन पाणी येत असेल त्यामुळे ते खूप खराब पाणी येतं इथं. म्हटले आज संपलं होतं पाणी, तर मग संपूच दिलं. आणि आहो देखील ऑफिसला गेले होते, म्हटलं ते 4 वाजता येणार होते, तर शंभू देखील स्कूलला जाईल. मग तेव्हा म्हटले त्यात धुवून घेऊ, कारण एका माणसाला धुता येत नाही, कारण नदी उतरल्यानंतर वरती देखील पाणी फेकायला वगैरे लागतं आणि जवळ आसपास बरं असतं. तर मग ते काम करायचं होतं. तर तिथं आता मी अगोदर म्हटले ब्लाऊज जे आहे ते येईपर्यंत जेवढं होईल तेवढं आपण शिवून घेऊ. आता पूर्ण तर काही झालं नव्हतं, थोडंफार झालं. ते आले होते, तर इथं मी माझ्यासाठी कॉफी घेतली होती आणि त्यांना चहा वगैरे घेतला आणि लगेचच आम्ही ते वरती सामान घेऊन साफ करायला गेलो होतो. तर वरती गेल्यानंतर आहे ना, वरचं वातावरण इतकं छान होतं ना, खूपच मस्त. टेरेसवर गेल्यावर चहूबाजूनी मस्त हिरवळ. आणि आता हे जे तुम्हाला झूममध्ये दिसत असेल, तर इकडे ना कोपऱ्यामध्ये ना एक मोर होता. त्याने त्याचा पूर्ण पिसारा जो आहे तो पूर्ण फुलवलेला होता आणि तो रोज त्याचा आवाज येत असतो. पण खालून काय आपल्याला दिसत नाही या झाडांमुळे, पण वरती आल्यावर आहे ना एकदम स्पष्ट ते दिसत होता. आता तुम्हाला फोनमध्ये दिसतोय का नाही माहीत नाही. तर आता इथं मी टाकीमध्ये उतरली होती. आता उतरली तर खरी, पण साफ वगैरे केली, काही खराब नव्हती. खाली जास्त साचलेली होती. आता उतरली तर खरी, पण वरती जेवढी काय झालं, कारण यांनी काय केलं, साईडने जे आहे ना, साईडने मी टाकी धुवून ठेवली आणि साईडने पाणी, त्याच्यामुळे माझे हात सटकायचे. आता आतमध्ये पण ओलावा होता, त्यामुळे आतमध्ये पण सटकायचं आणि वरतून पण सटकायचे. तरी वैताग झाला. आता छोटी बकेट आणली होती, ती बकेट म्हटलं खाली ठेवते आणि मग उभं राहते. तर बकेट खाली ठेवली आणि ती हे करायला गेली, त्यावर एकच पाय ठेवला होता, तर बकेटच तुटून गेली. बकेट तुटली, पण मग पायाला पण लागलं, कारण ती प्लास्टिकची होती. दोन्ही पायांना लागून गेलं. म्हणजे मला उतरता आलं असतं, पण यांनी काय केलं, ती टाकी वरतून पण धुतली, त्यामुळे ते वरतून पण तिच्यावर पाणी पडलं. त्याच्यामुळे मग ते हात ठेवल्यानंतर सटकायचे, म्हणजे ग्रिप पकडता येत नव्हतं. मग त्याच्यामुळे ते वरती येता येईना. आता ही जी सर्व शूटिंग आहे ती वरती फक्त शंभूनी काढली आहे. आता त्यांनीच हे काढलं आणि त्याला इकडं तो मोर आहे तो दिसत होता आणि तो झूम करून बघत होता. पूर्ण शूटिंग जी आहे टेरेसवरची त्यांनीच काढलेली आहे. तर हे बघा, आता इथं माझं तर वरती यायचं चालू, मध्ये इथे गेली, पण वरतीच येता येईना. इतका डोक्याला वैताग झाला होता. शेवटी मग खालून स्टीलची बकेट आणली आणि त्या स्टीलच्या बकेट उभं राहून मग वरती निघाली, कारण एक बकेट तर फुटून गेली आणि फुटल्यानंतर पायाला लागलं. त्याच्यामुळं मग परत तसं ग्रिप पकडता येईना आणि बाहेर पण येता येईना. दुखापत पायाला होऊन गेली. म्हणजे करायला काय जावं, काहीतरी कामात माझं तर असंच आहे, माझ्याकडनं काहीतरी असं म्हणजे व्यवस्थित होतच नाही. काहीतरी मी स्वतःला दुखापतच करून घेते, असंच होतं. आता ते इथं म्हणता यांना बोलायला काही वाटत नाही, निघ, पण ती येताच आहे ना, कारण खालून पाय सटकत होते, साईडला टाकीला पाय लावता येत नव्हते. इतका वैताग झाला. आणि शंभूला मजा वाटत होती. त्याला असं वाटत होतं मला बी घे म्हणे मध्ये, तुम्हीच दोघं बसताय म्हणे टाकीमध्ये. म्हटले अरे बाबा, अटकला तर निघता येईना. शेवटी कशी तरी स्टीलची बकेट आणून निघाली आणि तरी बघा, इथं पण पायाला जे आहे ते लागून गेलं मला ती बकेट.
रक्त गोठून गेलं तिथं पण आणि दुसऱ्या पण करंगळीला लागून गेलं. म्हणजे दोन्ही पायांना मला दुखापत होऊन गेली आहे बघा. इथं बी चिरून गेलं. ती बकेटच प्लास्टिकची होती ती त्याच्यामुळेच झालं हे. जाऊ द्या म्हटलं आता लागलंय तरी पण आपल्याला काय आराम नाही आहे. आपली कामं तर आपल्यालाच करावं लागणार आहे, कारण कोण येणार आहे करायला? आपण नाही करणार तर. तर म्हटले आता उपाशी थोडी राहता येईल. तर लागलंय म्हणून पाय धरून बसता नाही येणार. तर म्हटले चला आता रोज रोज पण भाजी भाकर भाजी पोळी तेच तेच खाऊन कंटाळा आला. म्हटलं आता आज काय करावा? तर वेगळं काहीतरी करू म्हटले. आता थोड्याशा भाज्या पण पडलेल्या होत्या. तरी तर शंभूला मॅगी म्हणजे आम्ही शेवया ज्या आहेत त्या तिखट शेवया म्हणून मॅगी करत असतो, मॅगी मसाला टाकून. त्याला ती लई आवडते. तर म्हटले जाऊ द्या गोड केल्यापेक्षा गोड पण खाऊ नाही वाटत. तर आज मस्त म्हटले तिखटच ज्या आहेत त्या करू. तर इथं मी तेच करायला घेतलं होतं. कारण दुसरं काय करणार म्हटले, पण आला होता. पायाला लागलं होतं तर ते पण दुखत होतं. पण मग म्हटले आता स्वयंपाक तर करावा लागणार आहे. बसून थोडीच परवडणार आहे. तर इथं मी आता कांदा, टमॅटो आणि शिमला मिरची होती ती बारीक कट करून व्यवस्थित परतून घ्यायची. त्यात शेंगदाणे टाकायचे थोडेसे आणि ते सर्व भाज्या ज्या आहे आपल्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या टाकल्या तरी चालते. अजून मटर, गाजर वगैरे कोणी कोणी कोबी पण टाकतं. जे आपल्याला टाकायच्या ना त्या तेवढ्या टाकल्या तरी काही हरकत नाही. जसं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार प्रत्येकजण टाकत असतो. आणि इथं आहे ना मॅगी मसालाच पाहिजे असं काही नाही. आपला जो घरचा काळा मसाला असतो ना आणि लाल तिखट ते जरी टाकून बनवले ना तरी खूप छान लागते, मस्त लागते. आत्ता आम्ही एवढ्यात मॅगी मसाला जो आहे तो आणायला लागलो. नाही तर अगोदर आम्ही जे आहे ना तर तिखट जो मसाला आहे आपला काळा मसाला घरगुती तोच टाकायचो. त्याने मस्त लागायचे ते आणि ते शंभूला आवडते. आता हे थोडंसं दही ठेवलेलं ताक म्हणजे दही नाही सहाई होती. तर म्हटले आता ती पण फेटून घेऊ. कारण तर शंभू इथं त्याचं चालू होतं काढणं. तो शूटिंग काढत होता. आता म्हटले आता काय काम तर काही संपणार नाही. तर चला म्हटले आज स्वयंपाक थोडा कमी आहे तर हे काम एक आवरून घेऊ. असं राहतं म्हणजे पण स्वयंपाक कंटाळा येतो म्हणून काहीतरी झटपट व्हावं हे करायला जावं. पण त्याच्यामध्ये पण आपलं बायकांचं असं राहतं का आपण त्यामध्ये पण एक दुसरं काम पाहत राहतो. म्हणजे ते स्वयंपाकापेक्षा अजून दुसरं एक काम वाढवून घेतो असे. कारण आता टाक्या वगैरे तर धुतल्या होत्या, पण मग ते पाणी लगेच लावलं नव्हतं. तर आता स्वयंपाक केला आणि वरती आता पाणी लावायचं. तर वरती बघा चंद्र किती मस्त आला आहे. मग टाकीमध्ये पाणी लावलं तर टाकीच्या पाण्याला असं काहीतरी जुगाड केला होता आम्ही, का जास्त माती वगैरे म्हणजे गाळ वगैरे खाली जाऊ नये त्यासाठी 4 कापड असं 2-3 पदरी करून ते त्याला लावलं होतं. तर इकडं मस्त शेवया देखील झाल्या होत्या, तिखट शेवया आणि आपलं तूप देखील काढायला ठेवलं होतं. तर चला आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.